शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणतीही फळबाग लागवड करताना लागवडीमधील अंतरानुसार एकरी रोपांची संख्या कशी काढावी. तर सर्वप्रथम आपण बघूया एक गुंठा म्हणजे किती. तर एक गुंठा म्हणजे 33 गुणिले 33 1089 चौरस फूट. आता एका एकरमध्ये किती गुंठे असतात, तर एका एकरमध्ये असतात 40 गुंठे. तर 40 गुणिले 1089 बरोबर किती होतात 43,560. म्हणजे एका एकरमध्ये 43,560 चौरस फूट एवढं क्षेत्र येतं. आता समजा आपण लागवडीमधील अंतर 12/7 ठेवलं तर प्रत्येक झाडासाठी लागणारं क्षेत्रफळ किती येणार आहे, 12 गुणिले 7 बरोबर 84 चौरस फूट. आता आपण एकरी झाडांची संख्या कशी काढायची, तर एकूण क्षेत्रफळ भागिले एका झाडासाठी लागणारे क्षेत्रफळ. आता आपलं एका एकराचं क्षेत्रफळ किती होतं, तर एका एकराचं क्षेत्रफळ आपलं होतं 43,560 चौरस फूट. आता त्याला भागिले किती करायचे आहे, तर त्याला भागिले करायचे आहे 84. तर बघा त्याचं उत्तर किती आलं, 518.5714. तर आपण काय करायचं आहे, जो पॉईंट आहे तर तो पॉईंटच्या पुढला जो हिशोब आहे तर तो आपण गृहीत धरायचा नाही. तर मग याचं उत्तर किती आलं, 518. तर म्हणजे समजा जर आपण लागवडीमध्ये अंतर 12/7 फूट ठेवलं तर एकरी साधारणपणे आपले 518 एवढी रोपं बसतील. अशा प्रकारे एका मिनिटामध्ये तुम्ही लागवडीमधील कोणतंही अंतर ठेवलं तरी पण आपण रोपाची संख्या काढू शकता.